नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनेलमध्ये सर्व स्वामी भक्तांचं सर्वप्रथम मनापासून स्वागत आहे. कसे आहात सगळे? सगळे छानच असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, तुम्ही जसं की थंबनेलमध्ये पाहिलंत की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण स्वामी समर्थ महाराजांची एवढी सेवा करतोय तरीसुद्धा स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न का होत नाहीयेत किंवा त्यांची कृपादृष्टी आपल्यावर का होत नाहीये, या पाठीमागचं कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मैत्रिणींनो बघा, या पाठीमागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे काय आहे ते आपण पाहूयात. आपल्या मागील जन्माचे भोग सुद्धा याचं कारण असू शकतात बघा. सर्वांनाच दुःख असतात. दुःख व संकट ही एकामागून एक येतच राहतात. तर आपलं मन खट्ट होतं व आपल्याला वाटतं की हे देवा, ही संकट आणि दुःख माझ्याच वाट्याला एवढी का? याला कारण काय आहे? तर याला कारण आपला मागील जन्म आपल्याला माहीत नाही. मी एवढं नामस्मरण करते तरी पण महाराजांना माझी दया येतच नाही, असं असं का? व शेवटी मनात निराशेचे भाव येतात आणि मग काय होतं, आपण नामस्मरण सोडून दिलं पाहिजे असे आपल्या मनामध्ये विचार येऊ लागतात बघा. पण अशा विकल्पांना आपल्या जीवनामध्ये विचारांना अजिबात थारा द्यायचा नाही आपण. तर आपण काय करायचं, तर आपण देवाचं नामस्मरण करत राहायचं. कारण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते आणि महाराजांची सुद्धा हीच इच्छा असते की आपण प्रारब्ध भोगातून मुक्त होऊन मोक्षपदाचे यात्री व्हावं. आपलं स्वामी तर इतके कनवाळू दयाळू आहेत की ते दुःखातही आपल्याला एखादा आशेचा किरण किंवा सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात बघा, जेणेकरून आपल्या प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असं स्वामींनाही वाटत असतं. अशा वेळी ते नामरूपाने सदैव आपल्याबरोबर राहून अडचणीच्या काळामध्ये आपला मार्ग सुखकर करत राहतात. म्हणूनच नामाला कधीच तुम्ही सोडू नका, कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही बघा. हेच स्वामी समर्थांच्या दृष्टांतातून आपल्याला जाणून घ्यायचे आहे बघा. दुःख संकट असतील तर आपल्याला सुखाची किंमत कळेल का? आणि सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ही या एका गोष्टीमुळे आपल्याला होत राहते. म्हणूनच भ्रमभोवऱ्यात अडली नौका कधी ना बुडली, धरुणी सुखानी हाती बसलेत स्वामी राय. भ्रमभोवऱ्यात अडली नौका कधी ना बुडाली, धरुणी सुखानू हाती बसलेत स्वामीराय. आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल ना, तर ती फक्त स्वामी कृपाच बरं का मित्रांनो. दुसरं काहीच नको, ही एकच भावना आपल्या मनात असायला हवी. ती भावना आपल्या हृदयात नेहमी करता निरंतर अशीच असून द्यायची आपण. कारण का बघा, कारण तीच एकमेव शाश्वत सुखाची विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायी असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली ना, तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींचाही बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाहीत बघा. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात आपली दत्तमूर्ती आहे. दाय म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तांवर प्रेमाने लुटवणारा कृपासिंधूच आहेत ते फक्त. आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवं माऊलीवर. बघा, यासाठी तुम्हाला एक मी दृष्टांत सांगते. एकदा असं घडलं की श्री स्वामी समर्थ व त्यांचे भक्त निवडुंगाच्या बनाजवळ येतात. तेव्हा तेथे आल्यावर चोळप्पा वगळता बाकीची सर्व मंडळी थबकली. एकदा काय होतं, तर एकटाच चोळप्पा मात्र कसलीही शंका मनात न येता निर्भय होऊन निष्ठेने स्वामींच्या मागे चालत राहतात. आणि काय आश्चर्य, एकही काटा चोळप्पांच्या पायात मोडला नाही बघा. जणू काही ते काटे नव्हतेच, तर ते फुलांचा गालिचाच अंतरला होता. स्वामी आपल्या परमभक्तांच्या निष्ठेची परीक्षा घेत असतात. प्रारब्धाने कितीही दुःख संकट आली तरी
भगवंतांच्या चरणावर अढळ श्रद्धा आहे की नाही ते पाहतात आणि एकदा का भक्त त्यांच्या परीक्षेत उतरला ना की स्वामींच्या कृपेला सीमाच राहत नाही बघा. स्वामी अक्कलकोटात प्रकट होण्यापूर्वी चोळप्पा यांना अनेकांनी अनेक ठिकाणी पाहिलेले असल्याचं आढळून आलं. ते अक्कलकोटास येऊन राहिले तेव्हा ते एकाच जागेवर स्थिर असताना सुद्धा ते मात्र त्यांच्या भक्तांना अनेक ठिकाणी उपस्थित असताना दिसत असायचे. स्वामींची वृत्ती जर तुम्ही पाहिली ना तर ती श्री नरसिंह सरस्वतींच्या वृत्तीपेक्षा कित्येक दत्तावतारांशी अधिक जुळेल अशी दिसते बघा. महाराजांचं रूप कधी कधी फारच विलक्षण प्रकारचं दिसतं. तसंच अशा प्रकारच्या वृत्तीचे कित्येक लोक त्यांची ती पिशाच्य वृत्ती आहे असं समजत होते. प्रातःकाळ होण्याबरोबरच नित्यनेमाने उठून संन्यास, धर्मास, योगास असा जप, तप किंवा अनुष्ठान असेल, ध्यानधारणा वगैरे काही एक करण्याचा त्यांचा नेम नव्हता. ते स्वइच्छेने केव्हाही उठत तरी सुद्धा त्यांच्या भक्तांच्या द्वारे सर्व काही कारभार होत असे. महाराजांची आंघोळ जेव्हा दुसरे कोणी घालत असत ना तेव्हा आपली आंघोळ व्हावी असं जेव्हा महाराजांना वाटे त्याच वेळी त्यांची आंघोळ होत असे. महाराजांसाठी जेवण दुसऱ्यांनीच घालावं परंतु जेवावे अशी महाराजांची लहर लागली असंच महाराजांच्या अंगावर पांघरून दुसऱ्यांनी घालावं परंतु ते अंगावर असावं असं त्यांना जेव्हा वाटायचं ना तेव्हाच महाराजांच्या मनाला जेव्हा वाटायचं त्याच ठिकाणी जावं. तीच जागा मग राजाचा रंगमहाल असो अगर स्मशानभूमी असो, वाळवंट असो किंवा निवडुंगाची जागा असो, महाराजांना प्रतिबंध करणारा कोणीच नव्हता. महाराज जो घास भरविल त्यांच्या हातचे अन्न खात असत परंतु महाराज अधर्मी होते अशी कल्पनाही कोणास वाटत नसे. अशा प्रकारची महाराजांची दर घटकेस वृत्ती बदलणारी असल्याने त्यांच्याविषयी खरी परीक्षा, खरी पारख्या वाचून कोणालाच झाली नाही बघा. नामाला कसलीही उपाधी नाही, काळ वेळ नाही, लहान थोर नाही, कृपा व्हावी, अपेक्षापूर्ती व्हावी या संकल्पाने जरी नामाची तुम्ही सुरुवात झाली ना तरीही काही हरकत नाही. नाम आपले काम करतेच आणि नामाच्या प्रभावाने हळूहळू ते नाम आपल्या हृदय महाराजांसाठीच घेतले जाऊ लागते आपलं हृदय. आणि स्वामी नामावर आपले प्रेम कधी जडलं जातं ना हे आपल्यालाच कळत नाही बघा. कारण ही किमया देखील स्वामीच करतात. हा नामाचा प्रभाव आपल्या न कळत आपल्याच अंतकरणावर होत जातो. तर मैत्रिणींनो लक्षात घ्या की तुमच्यावरती स्वामींची कृपादृष्टी किंवा स्वामी तुमच्यावरती प्रसन्न हे नक्की होणार. फक्त त्यासाठी योग्य वेळ यायला हवी. हाच स्वामींचा संदेश या व्हिडिओमार्फत मला तुम्हाला सांगायचा होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.